त्याच्यामुळे दुसरा पदार्थ काय आहे? दुसरा पदार्थ पण सोपं आहे एकदम. तिसरे असतात माहितीये ना, हा. शिंपल्याला हो म्हणतात. हो. या तिसऱ्याचा एक शिप्पी भाजी. एक शिप्पी म्हणजे काय? एक शिप्पी म्हणजे हे उकळल्यानंतर हा. हे आता आहेत, हे बंद दोन आहे. आहेत, हा बंद आहेत. हा उकळल्यानंतर ते उघडतात, तोंड उघडतात. हा. त्याच्यानंतर एक शिप्पी काढून फेकून द्यायचं, एकच शिप्पी ठेवायचं. त्याला म्हणतात एक शिप्पी. अच्छा, तिसऱ्याची एक शिप्पी भाजी. येस. हे एवढं डिटेलिंग, हे सगळं हे तुम्हाला एवढी आवड आहे म्हणून तुम्ही शिकताय का काय? म्हणजे हे आपला जिव्हाळा आहे. नॉनव्हेज म्हणजे माझा जिव्हाळा आहे. मला तुम्ही रात्री 3 वाजता उठून 50 लोकांचा नॉनव्हेज जेवण बनव म्हटलं ना, मी तुम्हाला अर्धा 1 तासामध्ये बनवून देईन. ते तुम्ही सकाळी मला फक्त वरण भात लावू म्हटलं ना, तरी मला 1 तास लागतो. काय रे देवा तुमची आवड. तुम्ही अशा फुल ऑफ लाईफ आहात म्हणजे. येस येस. मला असं वाटतं करोना झाल्यानंतर आणखीन माझ्यामध्ये खूप चेंजेस आले. तेव्हा मला असं वाटलं की तेव्हा माणूस माणसाला ओळखत नव्हतं. घरच्या घरी सुद्धा म्हणजे एखाद्याला करोना झालं म्हटलं की त्याला इतकं वाळीत टाकलं जायचं. 14 दिवस. खूप त्यावेळेला मी असं वाटलं, अरे काय आयुष्य आहे यार, आता जगायला पाहिजे, आपण जगून घ्यायला पाहिजे. जगून घ्यायला पाहिजे. आजचा दिवस माझा आहे, उद्या मला माहिती नाहीये. छान. म्हणजे आज प्रेक्षकांना फक्त पदार्थ नाही तर एक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा मिळणार आहे. आणि मग आता आपण तिसऱ्याचं एक शिप्पी भाजी. एक शिप्पी भाजीकडे आता आपण वळूया. साहित्य आधी आम्हाला सांग. येस. बघा, तिसऱ्या लागणार कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर, ठेचलेलं लसूण, साखर, हळद, मिरची पावडर, चवीनुसार मीठ. चला पटकन कृती करूया. येस. आता तुम्ही कढई घ्या. आता ह्याच्यामध्ये पाणी घाला. हो हो हो. तुमच्या मुलांना तुम्ही धाकात ठेवलंय का असं सोडलंय फ्री? नाही, माझी मुलगी सोलो ट्रिप करते आता, थायलंडला आहे. अच्छा, म्हणजे मुलांना धाकात नाही ठेवलं नाही ना? नाही, अजिबात नाही. कशाला धाकात ठेवायचं कोणाला? मग माझ्यावरच का सूड उगवताय? नाही हो नाही. तुम्हाला आता तुम्ही आज मिळालंच मला हातात, तर कशाला सोडा ना. अहो मिळालो म्हणजे मी काय लॉटरीत लागलो काय? पाणी किती घालायचं? बस बस बस, एवढं घातलात तरी बस. हे बघा, हे छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हा आणि हे आता ह्याच्यामध्ये ठेवायचं. ठीक आहे. हे असं एक 5-10 मिनिटं ठेवलं ना, तेव्हा ते उघडतात, तोंड उघडतं. ठीक आहे. मग आपण ते थंड झाल्यानंतर एक शिप्पी करून घ्यायचं. ठीक आहे. झाकण ठेवायची गरज आहे का? नाही, गरज नाही गरज अजिबात. नाही. असंच हे होतील. ठीक आहे. तोपर्यंत आपण तोंड उघडूया आणि गप्पा मारूया. येस. बोला. तुमचे मिस्टर काय म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात त्यांचं काय म्हणणं असतं? ते बिचारे खूप शांत आहेत. मी इतकं बोलते तर ते कसे बोलणार? करतील काय? करतील मीच काय? बोलते. वा, फार छान. साहेबांना धाके वाटतं चांगलाच. नाही हो नाही. ते आणि धाक, तुम्ही सगळे पुरुष मंडळी काही धाकात राहत नाही. ते फक्त ऍक्टिंग असतं धाकात राहण्याचं. हे बघा, झालेलं आहे, उघडलं. उघडलेलं आहे. आता गॅस बंद करा. आता तुमच्या आदेशानुसार तोंड उघडलंय त्यांनी. आता तोंड उघडलेत ना, आता हे खूप गरम आहे. हा तर मी ऑलरेडी, तुम्हाला त्रास नको, हे पण करायला लावायला नको. उद्या तुम्ही असं म्हणायला नको किती कामं लावलेत मला. हा. तर मी करून आणलेलं आहे. हा एक बघा, शिप्पी. हे एक शिप्पी असते. हा. हे बघा. मग हे जरा बाजूला ठेवू का? हो, ते बाजूला ठीक ठेवा. आहे. हे आपण नंतर वापरू. येस. हे बघा, ह्याला आता एक शिप्पी म्हणतात. कारण याचं एक वरचा शिंपला तुम्ही काढून टाकला. काढून टाकलेला आहे. ठीक आहे. छान केलं. असं. आता काय आता कढई द्या मला. देतो की. तेल घालू? काय घालूया? याच्यामध्ये लसूण घालूया. बर. आता कांदा पण घालते. घाला घाला. ह्याच्यामध्ये, या भाजीमध्ये आपण कांदा जेवढा घालतो तेवढा तिसऱ्याची भाजी खूप छान होते. वा वा वा. मी तुमच्या कॅफे मध्ये आलो तर मला काय द्याल? अरे तुम्ही बोलला हो, अपना दिल बडा आहे. कुठला डिश सांगा, सगळे डिश खायला घालीन. फक्त या. ह्याच्यात प्रेम थोडं आणलं तर बरं होईल. फक्त या असं वाटायला तिथं गेलं की आता तुम्ही मारून मुटकून पाठवता काय की मला घरी माझ्या, किंवा भांडे घासायला तरी लावता. काय काय, मला बघून पहिल्यांदा असं कोणतरी बोललं बरं का. टोन आहे हो, तो कर्नाटक आणि मुंबईचा मिक्स टोन आहे तो. चांगलंय हो. बरं, आता ह्याच्यामध्ये थोडस हळद घालूया. बर. बघा, थोडस आपण मीठ साखर. घालूया.
साखर ते नंतर सांगते मी तुम्हाला कशासाठी पाहिजे. ठीक आहे. तुमचं लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? नाही नाही हो, आम्ही आईबाबांचा अगदी आज्ञाधारक होतो. त्याच्यामुळे बाबांनी असं दाखवलं, ह्या पोराशी लग्न करशील? मी म्हटलं तुम्हाला आवडलं? तो म्हणाले हो. म्हटलं मग मला पण आवडला. वयच 18व्या वर्षीचं होतं, त्याच्यामुळे आम्ही असं काही फार विचार लग्न नाही झालं की केला. आज्ञाधारकपणा सोडला वाटतं. सोडावा लागतो हो, तुम्हाला तर माहिती आता, तुम्हाला पण तुमचं पण झालेलं आहे. सगळ्या वेळेला सेम राहून कसं चालेल. हे बघा तिसऱ्या घातलेलं आहे. ह्याला असं मस्त परतवून घ्यायचं. वास बघा, वास बघा. वास बघणार कसा? वास घ्या तरी म्हणा. नाही, वास बघायचा असतो, बरं, तो ठीक आहे. आपोआप मग घेतला जातो. असं आहे. बघा भाजीचा कलर बघा तुम्ही फक्त. हो, मी फक्त कलरच बघू शकतो. टोमॅटो घातलेला आहे. त्या तिसऱ्यांना अभिमान वाटतो की आम्ही वीणाताईंच्या हाताला लागलो. येस. हे बघा सगळं झालेलं आहे. तुम्हाला भाजी? पाहून ना मला सारखं ते टाइमपास मधल्या दगडूची आठवण येते. बरं आहे ना, कोणाचं तरी आठवण येते तुम्हाला. हे बघा, हे आत्ता हे एंडला साखर घालायचं असतं याच्यामध्ये. साखर. तर हे बघा, हे असं झाल्यानंतर हा, भाजी रेडी झाली. झाली. अच्छा, छान छान छान. झालंय. आता गॅस बंद करून टाका. चला गॅस बंद करून टाकतो. बघा आता कलरफुल. फक्त तुम्ही भाजीचा कलर बघूनच असं वाटलं पाहिजे माणसांना. माझं नेहमी म्हणणं असतो, जो कुठला डिश तुम्ही बनवतात तो पहिला डोळ्यांनी खायचं. त्याला बघितल्यावर असं वाटलं पाहिजे वाव, असं वाटलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याचा वास घ्यायचा, सुहास जो असतो, तेव्हा सुख वाटलं पाहिजे. आणि खाल्ल्यानंतर परमात्मा तृप्त. फार छान. काही बोलायला मला शिल्लकच नाही ठेवलंय त्यांनी. आज तुमचं अँकरिंग पण मीच करून टाकलेलं आहे. तुम्हाला थोडा आराम मिळालेला आहे. काहीच तुम्ही आता विचार करू नका, पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. तिसऱ्याची एक शिप्पी भाजी. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: तिसऱ्या 10 ते 12, बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी, ठेचलेला लसूण 2 चमचे, बारीक चिरलेली हिरवी मिरची 2 चमचे, कोथिंबीर आवडीनुसार, साखर चवीनुसार, लाल तिखट 1 चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका कढईत पाणी घाला, त्यात तिसऱ्या घालून उकळून घ्या. पाण्याला उकळी येईपर्यंत ठेवा. तिसऱ्या उघडल्या की गॅस बंद करून थंड करून घ्या. तिसऱ्या साफ करून घ्या. मांस असलेली बाजू ठेवा आणि दुसरी बाजू टाकून द्या. एका पॅन मध्ये तेल घाला, त्यात ठेचलेला लसूण घालून परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या. आता त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, मीठ, लाल तिखट आणि साफ केलेल्या तिसऱ्या घालून परतून घ्या. वरून बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्या. शेवटी कोथिंबीर आणि साखर घालून एकजीव करून घ्या. तिसऱ्याची एक शिप्पी भाजी तयार.